जय शिवराय मित्रांनो. आज आपण भेट देणार आहोत एका पवित्र आणि अद्भुत ठिकाणाला, तोरणहळ्ली येथील श्री हनुमान मंदिराला. हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर हजारो भक्तांच्या श्रद्धेचं आणि विश्वासाचं जिवंत प्रतीक आहे. तोरणहळ्ली गाव निसर्गाच्या खुशीत बसलेलं शांत आणि सुंदर ठिकाण आहे. गावाच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर दिसतंय ते तेजोमय मंदिर, उंच मनोरा, भगवा ध्वज आणि समोर बजरंग बलीचं पवित्र स्थान. मंदिराचं वास्तुशिल्प पारंपरिक असून दरवाजावर कोरीव नक्षीकाम आणि भगव्या रंगाची शोभा मंदिरात प्रवेश करताच भक्तीचा एक वेगळाच अनुभव येतो. मंदिरात विराजमान आहे श्री हनुमंताची भव्य आणि तेजस्वी मूर्ती. त्यांच्या डोळ्यात तेज, हातात गदा आणि मुखावर शांत स्मित, जणू भक्तांच्या रक्षणासाठी सदैव सज्ज आहेत. दररोज सकाळी आणि संध्याकाळी आरतीचा गजर दुमदुमतो. जय बजरंगबली, जय श्रीराम या घोषणांनी वातावरण भक्तिमय होतं. भक्त हनुमंतांना नारळ, फुले आणि गूळ चणे अर्पण करतात. गावातील ज्येष्ठ सांगतात की अनेक वर्षापूर्वी एका साधूंनी या ठिकाणी तपश्चर्या केली होती. त्या काळात या परिसरात लोकांना अनेक चमत्कारांचा अनुभव आला आणि त्यानंतर येथे हनुमान मंदिर उभारण्यात आलं. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार हनुमंताकडे जे मनापासून मागतील ते नक्की पूर्ण होतं. दरवर्षी हनुमान जयंती, रामनवमी आणि दिवाळीच्या काळात मंदिरात विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. तेलाचे दिवे, ढोल ताशांचा गजर, भजन कीर्तन आणि प्रसादाचा सोहळा संपूर्ण तोरणहळ्ली भक्तीच्या वातावरणात न्हाऊन निघते. त्या दिवशी आसपासच्या गावांमधून हजारो भक्त दर्शनासाठी येतात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर श्रद्धा आणि आनंदाची झळाळी दिसते. हनुमान मंदिर तोरणहळ्ली हे केवळ पूजेचे ठिकाण नाही, तर आत्मविश्वास, श्रद्धा आणि शक्तीचे एक जिवंत केंद्र आहे. जेव्हा आपण इथे येतो तेव्हा मनाला एक अवर्णनीय शांतता आणि प्रेरणा मिळते. म्हणूनच जर तुम्हाला अध्यात्म आणि भक्तीचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा तरी तोरणहळ्ली मंदिराला नक्की भेट द्या. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही तोरणहळ्लीच्या हनुमान मंदिराला कधी भेट दिली आहे का? जर तुम्हाला या मंदिराचा फुल व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा. पुढच्या व्हिडिओत भेटूया एक नव्या आणि पवित्र स्थानासह. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय.